मोठ्यात मोठी संख्या कशी बनवायची? या अंकांपासून लहानात लहान संख्या कशी बनवायची? मोठ्यात मोठी संख्या कशी बनवायची? हे आपण शिकूयात. त्यानंतर त्या बनलेल्या संख्यावर आधारित क्रिया ह्याच्यावर पण प्रश्न येतात. त्या प्रकारचे प्रश्न बघूयात. त्यानंतर दिलेल्या अंकापासून जास्तीत जास्त किती संख्या बनतील किंवा कमीत कमी किती संख्या बनतील हे पण आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्या 2 ट्रिक आहेत. अ, जास्तीत जास्त संख्या बनण्याच्या किंवा कमीत कमी संख्या बनण्याच्या. ओके. तर काय करूयात पहिल्यांदा आपण 3, 8, 9, 5 याचपासून आपल्याला आपण मोठ्यात मोठी संख्या बनवूया बघा. म्हणजे तयार होणारी मोठ्यात मोठी. मोठ्यात मोठी आणि लहानात लहान पण मी तुम्हाला शिकवणार आहे. मोठ्यात मोठी आणि लहानात लहान. आता या प्रश्नाचं उत्तर बऱ्याचदा आपल्याला जेव्हा आपण प्रश्न सोडवायला जातो, तेव्हा ऑप्शन जर 4 चेक केले तरी त्याच्यामधून आपल्याला उत्तर मिळू शकतं. परंतु आपल्याला फक्त ऑप्शनवरून मिळणं, उत्तर काढता येणं या ठिकाणी अपेक्षित नाही. आपल्याला संख्या सुद्धा बनवता आल्या पाहिजेत. तर ते बघूयात आपण. ज्यावेळी आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे. ठीक आहे. मोठ्यात मोठी संख्या बनवायची म्हटल्यानंतर दिलेले जे अंक आहेत 3, 8, 9, 5 हे बघा नावातच आहे मोठ्यात मोठी. मग दिलेल्या 4 अंकापैकी सगळ्यात मोठा अंक जो आहे, तो आहे 9. तर तो पहिल्यांदा लिहायचा. 9 झालाय. त्यानंतर 9 आपण एकदा लिहिलाय. एक अंक आपल्याला किमान एकदाच वापरावा लागतोय. तो अंक लिहिल्यानंतर उर्वरित जे अंक आहेत 3, 8 आणि 5 ह्याच्यामधला मोठा अंक कोणता आहे? तर 8 हा अंक आहे. ठीक आहे. तो पण आपण लिहिलाय. मग त्याला पण आपण गोल करूयात. राहिलेत अंक कोणते? 3 आणि 5. ठीक आहे. मग ह्याच्यातला मोठा अंक कोणता आहे? तर 3 आणि 5 मधून आपल्याला 5 हा अंक मोठा आहे. तो आपण लिहूयात. त्यानंतर राहिलेला अंक कोणता आहे शेवटचा? तो आहे 3. बघा, मोठ्यात मोठी संख्या लिहिताना आपण काय केलं? दरवेळी मोठाच अंक लिहिला आणि राहिलेल्या जे अंक आहेत त्याच्यातून पण आपण काय केलं? मोठाच अंक लिहिला. 9, 8, 5, 3 अर्थातच हे अंक तुटक-तुटक न करता आपण एकत्र संख्या या ठिकाणी बनवलेली आहे. संख्या बनलेली आहे 9,853. बघा, बरोबर या दिलेल्या अंकापासून आपण मोठ्यात मोठी संख्या बनवली. आता लहानात लहान संख्या बनवताना कंप्लीटली ह्याच्या उलट चालावं लागतं आपल्याला. उलट म्हणजे काय? जसं मोठ्यात मोठी संख्या बनवताना आपण मोठा अंक घेत होतो, तसं लहानात लहान संख्या बनवताना आपल्याला काय घ्यायचं आहे? तर लहान अंक घ्यायचा आहे. मग सगळ्यात लहान अंक कोणता आहे याच्यामधनं? तर 3 आहे. मग तो अगोदर लिहिला. मग 3 चा विषय संपला. नंतर उर्वरित 8, 9, 5 ह्याच्यापैकी लहान अंक काय आहे? 5 आहे. तो घेऊया. त्याचा विषय संपला. त्यानंतर उर्वरित अंक आहे 8 आणि 9 ह्याच्यापैकी लहान अंक आहे 8. तो लिहून घेतला आणि सर्वात शेवटी राहिला 9. तो आपण लिहिला. 3,589 ही आपल्याला त्यापासून लहानात लहान संख्या या ठिकाणी बनतीये. विषय एकदम सोपा आहे. मूळ संकल्पना लक्षात ठेवायची आहे. मोठ्यात मोठी संख्या बनवायची, मोठे अंक घेत चला. लहानात लहान संख्या बनवायची, लहान अंक घेत चला. जास्त ह्याच्यापेक्षा जास्तीचं डोकं लावण्याची आपल्याला गरज नाहीये. अशा प्रकारे आपण दिलेल्या अंकापासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी अशा प्रकारची संख्या बनवू शकतो. पहिल्यांदा काय करणार आहे मी आज 2-4 जे कन्सेप्ट आहेत, ते पहिल्यांदा शिकवणार आहे. त्यानंतर आपण त्यावर आधारित जे एम-सी-क्यू आपण म्हणतो त्याला किंवा बहुपर्यायी प्रश्न असतात. तर ते आपण त्यानंतर आपण घेणार आहोत. ठीक आहे. आता लहानात लहान संख्या बनली आणि मोठ्यात मोठी संख्या बनली. ठीक आहे. आता ह्याच्यातला थोडासा कॉर्नर भाग कधी येतो? तर ह्या दिलेल्या अंकामध्ये जर आपल्याला शून्याचा समावेश केला, तर आपल्याला प्रॉब्लेम तयार होतो. बघूयात आपण. अशा प्रकारचे एक उदाहरण घेऊया. हे बघा आपल्याला दिलेले आहेत 3 अंक कोणकोणते? 5, 0, 3 आणि 1 असे 3 अंक दिलेले आहेत आपल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे? अ, यांच्यापासून लहान संख्या आणि मोठी संख्या बनवायची आहे. पहिल्यांदा आपण मोठी संख्या बनवूया.
मोठी म्हणजे काय, तर मोठ्यात मोठी असा अर्थ आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. पहिल्यांदा मोठी संख्या बनवूया. मग आता मोठी संख्या जर म्हटलं तर 5, 0, 3 आणि 1 हे आपल्याला 4 अंक या ठिकाणी दिलेले आहेत. मग 4 अंक जर दिले असेल तर मगाशी मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलं, काय तर मोठी संख्या बनवताना आपल्याला मोठा अंक अगोदर घ्यायचा असतो. तर हा झाला तुमचा मोठा अंक 5 घेतला आपण. उर्वरित पैकी 0, 3 आणि 1 याच्यापैकी पण मोठाच अंक घ्यावा लागेल. हा झाला 3 हा अंक. त्यानंतर उर्वरित 0 आणि 1 याच्यापैकी पण आपल्याला मोठाच अंक घ्यावा लागेल. हा झाला 1 आणि सगळ्यात राहिलेला अंक 0 हा झाला 0. 5, 3, 1, 0 या सिरियल क्रमाने आपण अंक लिहायचे आहेत. म्हणजे 5310 अशी आपली संख्या तयार झालेली आहे. 5310. बघा, आता लहानात लहान संख्या आपण बनवूयात. ठीक आहे. लहानात लहान संख्या बनवताना काय करायचं आहे आपण मगाच्या कन्सेप्टनुसार बघा बरं का आता. मगाच्या कन्सेप्टनुसार जर आपण केलं, तर आपलं काय होतंय ते बघूया. चला ठीक आहे. पहिल्यांदा लहान अंक घेतला 0, नंतर 0 वगळता दुसरा लहान अंक 5, 3 आणि 1 मधून 1 घेतला. नंतर 3 आणि 5 मधून लहान अंक 3 घेतला आणि 5 शेवटी राहिला. अशी संख्या आपली बनू शकते. परंतु मित्रांनो, मला एक सांगा या ठिकाणी, आपल्याला 4 अंकी संख्या बनवायची आहे. ही आपली संख्या 4 अंकी झाली का? ही आपली संख्या 4 अंकी झालेली नाही. कारण हिचा हजार स्थानी 0 हा अंक आहे. तो इथं लिहिला काय किंवा नाही लिहिला काय? ही संख्या आपली एकक, दशक, शतक म्हणजे 3 अंकीच झालेली आहे. म्हणजे हे आपलं उत्तर चुकलेलं आहे या ठिकाणी. म्हणून आपल्याला त्यावेळी शून्याचा समावेश होतो अंकामध्ये. त्यावेळी मोठी संख्या बनवताना तर काही अडचण येत नाही. परंतु लहान संख्या बनवताना मात्र आपण हमखास चुकू शकतो आणि लहान संख्या बनवताना शून्यामुळं आपला घोटाळा होतो. म्हणून आपण काय करायचं आहे, लहान संख्या बनवताना अशा प्रकारे जरी लिहिली संख्या, तरी उत्तर अंतिम करताना काय करायचं आहे, हे जे 2 अंक आहेत 0 आणि 1 मोठ्या स्थानावरचे ह्यांच्यामध्ये पलटी करायचा आहे. म्हणजे 1 अगोदर घेऊन 0 पुढे टाकायचा. उर्वरित संख्या तशीच लिहायची आहे. हे बघा, हे झालं आपलं उत्तर 1032. आले का लक्षात? तुम्ही एक अर्ध्या मिनिटामध्ये हे थोडंसं शून्याचा उपयोग करून उदाहरण आहे. त्याच्यामुळं ते वेगळं आहे. लिहून घ्या तुम्ही. तुम्हाला मी अर्धा मिनिट वेळ देतो. झालंय बऱ्याच मुलांचं लिहून. मोठी संख्या लिहिताना अडचण नाहीये. मोठी संख्या बनवताना अडचण नाही. फक्त आपली चूक कुठे होऊ शकते, तर लहानात लहान संख्या बनवताना आपली चूक या ठिकाणी होऊ शकते. नक्कीच आता तुम्हाला लक्षात आलं असेल ते 0 असताना. ठीक आहे. आता आपण काय करूयात, दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊयात. कधी-कधी काय करतात, तुम्हाला अंक देतच नाहीत आणि विचारतात, की 3 अंकी लहानात लहान संख्या, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या किंवा 5 अंकी लहानात लहान संख्या किंवा 3 अंकी लहानात लहान विषम संख्या, 3 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो, 2-2 कंडिशन देतात बघा. 3 अंकी लहानात लहान जर संख्या म्हटलं, तर आता काय आहे? ही आहे 3 अंकी लहानात लहान संख्या. पण आता तुम्हाला काय म्हणतात कधी-कधी, एक कंडिशन दिली, एकच अट दिली, की 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? तर ती होईल 100. आणि दुसरी अट जर दिली, 3 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? तर त्यावेळी आपले काय येईल उत्तर? 3 अंकी लहानात लहान विषम संख्या जर करायचं असेल, तर आपल्याला निश्चितच
या ठिकाणी ह्याचा समावेश करावा लागेल. ही होईल 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. म्हणजे आपल्याला 2 या ठिकाणी एकच अट होती. 3 अंकी लहानात लहान संख्या. या ठिकाणी 2 अटी होत्या. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. म्हणजे ती 3 अंकी पण असली पाहिजे, लहानात लहान पण असली पाहिजे आणि विषम पण असली पाहिजे. म्हणजे 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. ठीक आहे. आता असाच तुम्हाला 2 अंकीवर प्रश्न विचारला जातो. म्हणजे 1 ते 100 संख्यांवर आधारित काही प्रश्न आणि संख्या तयार करणे मोठ्यात मोठ्या ह्यावर आधारित काही प्रश्न असे पण या ठिकाणी विचारले जातात. आता आणखी एक शब्द वापरला जातो बघा. या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न संख्या दिलेली आहे. अंक दिलेले आहेत 5, 4, 8, 1. ह्या 4च अंकावर आधारित आपण 1, 2, 3 प्रश्न घेऊयात. आता पहिला प्रश्न आहे, या संख्येपासून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठे संख्येतील फरक किती? बघा, सोडवा बरं आता. हुशार विद्यार्थी बरेचसे कमेंट करणारे. 1 मिनिट वेळ देतो. बऱ्याच जणांना प्रश्न समजत नाहीये बघा. कोणी 8,541 म्हणतंय, कोणी 1458 म्हणतंय, कोणी 5,458 म्हणतंय, कोणी 7,082 म्हणतंय. जर तुम्हाला ऑप्शन दिले असते तर मग लगेच गोळ्या मारल्या असत्या तुम्ही, आहे की नाही? त्यामुळे आपण या ठिकाणी जाणीवपूर्वक ऑप्शन दिलेले नाहीत तुम्हाला. भरपूर पर्याय येऊ राहिला. 7,083, 7,085. ठीक आहे. बघूयात आपण. अजून तुम्हाला एक 20 सेकंद देतो मी. बघूयात आपण आता किती उत्तर येतंय. ठीक आहे. आपल्याला या संख्येपासून, या अंकांपासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे. आता पहिल्यांदा त्याच्यातला फरक काढायचा आहे. कधी-कधी फरकाऐवजी तफावत हे शब्द वापरतात. संख्येतील तफावत किती? संख्येतील अंतर किती? संख्येतील भेद किती? ठीक आहे. शब्द कुठलेही वापरले तरी आपल्याला मूळ क्रिया तीच आहे. तर आपण काय करूया, मोठ्यात मोठी संख्या बनवूया. आपल्या मगाच्या ट्रिकनुसार मोठ्यात मोठी संख्या बनवायला मोठ्यात मोठे अंक घेऊयात. 8, 5, 4, 1. हे झाले मोठ्यात मोठे अंक. त्यानंतर ही संख्या बनली 8,541 आणि अंतर काढायचंय म्हणजे वजाबाकी करावं लागेल आपल्याला. त्यानंतर करायचं आहे लहानात लहान संख्या. मग ती होईल 1, 4, 5, 8. 1,458 आणि त्यानंतर आपल्याला करायची आहे यांची वजाबाकी. काही महाशयांनी नुसती 8,541च लिहिली, मोठ्यात मोठी बनवली. काहींना नुसती 1,458च लिहिली. असो, यांची वजाबाकी करूयात. इथं 3, इकडं आला 1, 11तनं 8 गेले 3, पुन्हा 1 गेला, इकडं आले 1, 13तनं 5 गेले 8, 4तनं 4 गेले 0 आणि 8तनं 1 गेला 7. 7,083. ज्यांचं ज्यांचं 7,083 हे उत्तर बरोबर आलं, त्यांचं उत्तर बरोबर आहे. उर्वरित सर्वजण 7,083 वगळता इतर आलेले सर्व उत्तरे चुकीची आहेत.
1 मिनिटामध्ये पटकन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या. ठीक आहे. दुसरा उदाहरण बघू आपण आता. 3, 5, 2, 9 या अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येतील शतक स्थानच्या अंकाचा वर्ग किती? हा आपला प्रश्न आहे. आपल्याला पहिल्यांदा मोठ्यात मोठी संख्या बनवता आली पाहिजे. हा प्रश्न सोडवण्यासाठी बघा काय काय गरजेचं आहे. पहिल्यांदा मोठ्यात मोठी संख्या बनवता आली पाहिजे. त्यानंतर त्याचा शतक कळाला पाहिजे आणि त्यानंतर त्याचा वर्ग काढता आला पाहिजे. कोणीतरी 9 लिहिलंय. सुरुवातीलाच कोणीतरी 5 लिहिलं होतं. बघूयात हा प्रश्न. पहिल्यांदा आपण संख्या बनवून घेऊयात. मोठ्यात मोठी संख्या. ठीक आहे. मोठ्यात मोठी संख्या म्हटल्यानंतर मोठा अंक 9, नंतर 5, नंतर 3 आणि नंतर 2. ही बनली आहे माझी संख्या. आता तुम्हाला काय मागितलंय? हिचा शतक स्थानचा अंक. मग हिचा एकक, दशक, शतक. शतक स्थानचा अंक आला आहे 5 आणि मग त्याचा वर्ग किती? मग 5 चा वर्ग आला आहे 25 आणि हे आपलं उत्तर आहे. ज्यांचं चुकलं असेल त्यांनी लिहून घ्या. फक्त अर्धा मिनिट वेळ. ठीक आहे. जाऊयात आपण पुढं.
एक प्रश्न लिहिलाय बघा फळ्यावर मी आता. पाच, 3, 4, 8 या अंकापासून जास्तीत जास्त 4 अंकी किती संख्या तयार होतील? याच्यासाठी एक ट्रिक आहे. पहिला ऑप्शन आहे 10, दुसरा आहे 26, तिसरा आहे 24 आणि चौथा आहे 16. बऱ्याच मुलांनी काहींना 16 लिहिलंय, काहींना 24 लिहिलंय, कोणीतरी 4 लिहिलं होतं. म्हणजे 16 म्हणायचं असेल त्याला कदाचित. बऱ्याच मुलांनी 16 हे उत्तर लिहिलेलं आहे. कोणीतरी 10 पण लिहिलंय. ठीक आहे. असो हा भाग कदाचित तुमच्यासाठी नवीन असावा. याची मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे आता, की दिलेल्या अंकापासून जास्तीत जास्त किती संख्या आपण बनवू शकतो, याच्यासाठी आपल्याला ट्रिक आहे. ठीक आहे. आता मी फळा या ठिकाणी पुसणार आहे आणि नंतर आपण काय करूयात ते ऑप्शन बघूयात. ठीक आहे. प्रश्न पुसतोय मी मधला, ऑप्शन तसेच ठेवतो. हां. हे बघा, मला अंक दिलेले आहेत 5, 3, 4, 1 हे 4 अंक दिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या 4 अंकापासून जास्तीत जास्त किती संख्या बनू शकतात, हे शोधायचं आहे. मग संख्या बनत बसवायचं का? नाही. संख्या जर आपण बनवत तयार करत बसलो, तर आपल्याला 5 मिनिटं पण पुरणार नाहीत आणि त्याच्यात पण एखादी संख्या आपली विसरून जाईल. म्हणजे आपले 5 मिनिट पण जातील आणि उत्तर पण चुकल. त्याच्यासाठी आपण ट्रिक वापरायची आहे. काय ट्रिक आहे आता? बघा हे किती अंक आहेत? 4 अंक आहेत. याच्या खाली नंबर टाकायचे आहेत अशी. 1, 2, 3, 4 यांचा सरळ-सरळ गुणाकार करायचा आहे. 1, 2, 3, 4 आणि यांचा जर गुणाकार केला आपण सगळ्यांचा, तर 4 त्रिक 12, 12 दुणे 24 एक 24. 24 संख्या या ठिकाणी बनतात. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे बरोबर आहे. जास्तीत जास्त मुलांनी 16 हे उत्तर लिहिलं आणि त्यांचं ते उत्तर चुकलेलं आहे. हे सोनाली पाखरे कुठल्या तालुक्यातला आहे काय माहीत नाही मुलगा कोण आहे. परंतु पालक जर असतील तर त्यांनी थोडंसं लक्ष द्या. नको-नको ते चित्र टाकतोय तो स्माइलीमध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीमध्ये आपण ही ट्रिक या ठिकाणी वापरू शकतो. आता तुमचा पुढचा प्रश्न असा असेल, की ह्याच्याऐवजी आता आपण 4च अंक का घेतोय? तर आपण 4थीचे विद्यार्थी आहोत सध्या, म्हणून घेतोय. ठीक आहे. ह्या 4च्या ऐवजी जर आपल्याला असं दिलं, समजा 5, 3, 4, 8, 9 असा एखादा अंक दिला, आणखी एखादा, तर काय करणार आपण? असेच अंक टाकून देणार. 1, 2, 3, 4 आणि 5 आणि मध्ये त्यांचा गुणाकार करणार. साहजिकच तुम्हाला यथावकाश पदावली ही शिकवली जाईल. त्यामुळे असा गुणाकार सध्या जरी तुम्हाला जड वाटत असला, तरी हरकत नाही. तुम्ही जर आता या ठिकाणी गुणाकार तुम्हाला पदावलीचा ज्यावेळी घटक होईल, त्यावेळेस तुमचं दृढीकरण आणखी होणारच आहे. परंतु सध्या फक्त क्रिया काय करायची आणि उत्तर कसं काढायचं बघा. 5 अंक जर असतील, तर तुम्ही गुणाकार करा. इकडनं मोठ्यापासून सुरुवात करा. 5 चोक 20, 20 गुणिले 3 60, 60 गुणिले 2 120 गुणिले 1 120. म्हणजे याच्यापासून आपल्या किती संख्या बनतील? 5 अंक असेल तर 120 संख्या या ठिकाणी बनतील. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक आज ट्रिक सांगितली बघा. कुठली? की जास्तीत जास्त संख्या आपण कशा बनवायच्या? दिलेल्या अंकापासून किंवा किती संख्या जास्तीत जास्त आपल्या बनू शकतात. ठीक आहे. आता आपण काय करूयात, यातलंच एक थोडंसं वेगळं उदाहरण घेऊया हां.
3507 यापासून जास्तीत जास्त किती संख्या बनतील? तुम्हाला पर्याय पण दिसत आहेत. ऑप्शन जेव्हा दिले जातात, तेव्हा लगेच उत्तरं येतात समोरून आणि ते चुकीचे येतात. याचा अर्थ सरळ-सरळ आहे, की आपण ऑप्शन बघून गोळ्या मारतो. हे की नाही? आणि ज्यावेळी ऑप्शन दिले जात नाहीत, त्यावेळी आपलं पितळ उघडं पडतं. आणि ज्यावेळी आपल्याला ऑप्शन दिले जातात, त्यावेळी आपण कुठलीही गणिती क्रिया न करता, कुठलीही ट्रिक न वापरता गोळीबार करून देतो. निश्चितच तुम्ही सगळे हुशार मुले आहात. त्यामुळे अशा पद्धतीनं उत्तर देणं तुम्हाला शोभत नाही. जवळपास 90% मुलांनी 24 हे उत्तर दिलेलं आहे बघा, 24. मला माहीत होतं, की तुम्ही काय चूक करणार आहात. म्हणूनच मी जाणीवपूर्वक तुमची फिरकी घेण्यासाठी हा प्रश्न टाकला होता. निश्चितच 24 हे उत्तर देणारे सगळेचे सगळे चुकलेले आहेत. बघूयात आपण आता कुठलं उत्तर येतंय. ठीक आहे. हे आपले अंक होते 3, 5, 0 आणि 7. यांच्यापासून जास्तीत जास्त संख्या तयार करण्याची जी ट्रिक आहे, तिच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी शिकवलं होतं. काय शिकवलं होतं? की अंक टाकायचे, नंतर त्यांचा गुणाकार करायचा. परंतु ज्यावेळी 0 हा अंक त्यांच्यामध्ये असतो, त्यावेळी आपली ट्रिक थोडीशी बदलते. आता बरेच मुलं 24 टाकतात किंवा 16 टाकतात, 18 टाकतात, 120 टाकतात. ठीक आहे. बघूयात आपण आता काय येतं ते. काय ट्रिक आहे. मगाशी आपण जी वापरली होती ट्रिक प्रत्येक अंकाला आपण नंबर द्यायचे आणि त्यांचा गुणाकार करायचा. तीच ट्रिक लागू आहे. फक्त त्यावेळी ज्यावेळी तिथं 0 येतो, त्यावेळी काय करायचं ते बघा आता. ठीक आहे. 3 ह्याला 1 नंबर द्या, 5 ला 2 नंबर द्या, 0 ला नंबर द्यायचा नाही. बघा बरं का. 0 ला नंबर द्यायचा नाही. 1 झाला, 2 झाला आणि मग ह्या 7 ला 3 द्या आणि मग राहिला कोण आता? 0 राहिला. आणि मग जो शेवटचा आला आपला 3 तोच ह्या 0 ला सुद्धा द्यायचा आहे. आणि मग त्यांचा गुणाकार करायचा आहे. मग किती येतं उत्तर? 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 दुने 18 आणि 18 एक 18. म्हणजे आपलं उत्तर आलंय 18. ऑप्शन नंबर 3 हे उत्तर बरोबर आहे. 16 वाले, 24 वाले पूर्ण चुकलेले आहेत. लिहून घ्या ही ट्रिक निश्चितच तुमच्या कामात येणार आहे. बदल फक्त एकच आहे, की ज्यावेळी 0 येईल, त्यावेळी शेवटचा जो अंक असेल तोच पुन्हा एकदा रिपीट करायचा आहे 0 सुद्धा. आपण काय करत होतो? पुढचा घेतला असता 4. 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 असं करत होतो आपण. पण ते कधी करायचं होतं? त्या संख्येमध्ये, त्या अंकामध्ये जर 0 नसेल तर. पण जर 0 असेल, तर मात्र शेवटचा अंक 0 सोडून त्याला देऊन टाकायचा. नेक्स्ट चालायचं नाही. अर्ध्या मिनिटात लिहून काढा. ठीक आहे? चला, जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. बरेच हुशार विद्यार्थ्यांनी मगाशी तेच केलं तेच. ठीक आहे. आता पुढचं आणखी ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो बघा मी. आता निश्चितच हा भाग थोडासा कठीण आहे, परंतु तुम्ही सगळे स्कॉलर विद्यार्थी आहात. त्याच्यामुळं तुमच्यासाठी काही विशेष नाही. पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे. मी संख्या देतो. आता मी 5 अंक देणार आहे बघा 5. बघा मी 5 अंक दिलेले आहेत. 5, 3, 8, 0 आणि 0. एक अंक मी दोनदा दिलेला आहे इथं 0 आणि 0. ठीक आहे. हे दोनदा मी 0 दिलेले आहेत. 2 शून्य दिलेले आहेत. असू दे हरकत नाही.
तर एवढ्या अंकापासून हे जे 5 अंक आहेत ह्याच्यापासनं जास्तीत जास्त बघा बरं का, जास्तीत जास्त 5 अंकी किती संख्या तयार होतील. मुद्दाम तुमच्यासाठी चॅलेंजिंग अशा प्रकारचा प्रश्न आहे. अजून मी पर्याय दिलेले नाहीत. गोळीबार सुरू झाला पलीकडून लगेच पर्याय न देता आपण. ठीक आहे. बघूयात आपण. पर्याय देतच नाही मी आता. बघूयात आपण. तुम्हाला मी 1 मिनिट वेळ देतो हे उदाहरण सोडवायला. ठीक आहे? कोणी 34 म्हणतंय, कोणी 54 म्हणतंय, कोणी 96 म्हणतंय, 36, 10 पण आलंय कोणाचं तरी. ठीक आहे. बघूयात आपण जाऊयात. बऱ्याच जणांचं उत्तर चुकीचं दिसतंय मला. मी मुद्दाम ऑप्शन दिले नाहीत. ठीक आहे. आता काय करूयात? मगाची जी ट्रिक आहे तीच या ठिकाणी लागू पडते बघा. 5, 3, 8, 0, 0. ठीक आहे. अंक बघा आता किती होतात. काय करायचं त्यांना आपण नंबरिंग करून घ्यायचं. नंबरिंग कसं करून घ्यायचं? 1, 2, 3 आता 0चे बघा. मी मगाशी काय सांगितलं होतं 0ला पुढचा नंबर द्यायचा नाही. तोच द्यायचा पुन्हा 3. आणखी एक 0 आला त्याला सुद्धा तोच नंबर द्यायचा. ठीक आहे. आणि आता सरळ-सरळ यांचा गुणाकार करून घ्यायचा. आणखी पण 0 आला असता एखादा, तरी त्याला सुद्धा आपण 3च नंबर दिला असता. आणि यांचा आपण गुणाकार करायचा आहे. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 27 गुणिले 2 54 गुणिले 1 54 म्हणजे याचं उत्तर येतंय 54. आपण ट्रिकने गणित सोडवत आहोत. मग 0 आधी, नंतर वगैरे, वगैरे त्यांनी काहीही फरक पडत नाही. बऱ्याच जणांचं 54 बरोबर आलेलं आहे. आणि आता मी समजावून दिल्यानंतर तर खूप जणांचं बरोबर आलेलं आहे ते. हरकत नाही, असू द्या. बघा, तुम्हाला 2 ट्रिक सांगितलेल्या आहेत मी. पहिली ट्रिक जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील ह्याच्याबद्दल. दुसरी ट्रिक त्या संख्येमध्ये, त्या अंकामध्ये 0 हा जर अंक आला, तर उदाहरण फसवं तयार होतं आणि त्या ठिकाणी आपण आपण चुकू शकतो. त्याही प्रकारची मी तुम्हाला ट्रिक लिहून दिलेली आहे. उदाहरण लिहून घ्या आपल्या वहीवर अर्ध्या मिनिटामध्ये.
ठीक आहे. आता आणखी एक वेगळ्या प्रकारचा कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. याच आपल्या उपघटकावर आधारित आहे. तो म्हणजे तुम्हाला कधी-कधी 3, 8 आणि 7 हे 3 अंक दिलेले आहेत. 3 अंकापासून 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हटलं, तर तुम्ही बनवू शकता. 3 अंकापासून लहानात लहान संख्या म्हटलं, तरी तुम्ही बनवू शकता. परंतु तुम्हाला कधी-कधी काय केलं जातं, या अंकापासून प्रत्येक अंक किमान एकदा वापरून, बघा बरं का, या 3 अंकापासून प्रत्येक अंक किमान एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 4 अंकी किती अंकी बनवायची संख्या आता? 4 अंकी बनवायची आहे. अंक दिलेत तुम्हाला 3. अंक दिलेत 3 आणि संख्या विचारली 4 अंकी. ठीक आहे. आता तुम्हाला तिथं काय अपेक्षित आहे? काही जण म्हणतील, "सर 3च अंक दिले, 4 अंकी विचारली." तुम्हाला अट एक ठेवलेली आहे. अट एक नाही, चांगले 2-3 अटी आहेत बघा. काय? प्रत्येक अंक किमान एकदा, किमान या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. किमान म्हणजे कमीत कमी. कमीत कमी एकदा प्रत्येक अंक वापरलाच गेला पाहिजे. नाहीतर तुम्ही देता ना एखादा अंक सोडून मग तो घ्यायचाच नाही. तसं चालणार नाही. मग एक अंक म्हणजे एखादा अंक सोडून देऊ नये. एकदा तर नक्कीच घ्यायचा. आणि एकदा जर घेतला तर 3 अंकापासून 3 अंकी संख्या बनेल. पण तुम्हाला मात्र 4 अंकी बनवायची सांगितली. म्हणजे तुम्हाला कुठला तरी अंक या ठिकाणी डबल घ्यावा लागेल. मग डबल कुठला घ्यायचा? तर मोठी संख्या बनवताना, बघा बरं का आता, आणि लहान संख्या बनवताना. बघा आपल्या टेक्नॉलॉजीने तुम्हाला 4 अंकी संख्या बनवायला लावली आहे. मोठी संख्या बनवताना मगाशी सांगितल्याप्रमाणे 8 मोठा अंक, नंतर उर्वरित 7, नंतर उर्वरित 3. ठीक आहे. पण संख्या बनवायची 4 अंकी, ही तर झाली 3 अंकी. मग मोठी संख्या बनवताना मोठाच अंक डबल घ्यायचा आणि मोठ्याच स्थानावर घ्यायचा. मग या संख्येमधलं सगळ्यात मोठं स्थान 4 अंकीतलं असतं, 1000 स्थान. तिथं तो लिहून द्यायचा. आणि मोठा अंक सगळ्यात 8 आहे म्हणून तोच रिपीट करा. ठीक आहे. आता जाऊयात आपण लहान संख्येकडे. मग लहान संख्या बनवताना आपल्या म्हणण्याप्रमाणे लहान अंक घ्या, उरलेल्यामधून लहान घ्या आणि शेवटचा घ्या, ही संख्या झाली बरोबर. परंतु आपल्याला काय करायचंय? लहान संख्या बनवायची आहे. मग लहान संख्या बनवताना लहान अंक डबल घ्यायचा आहे. साधा सोपा विषय आहे एकदम. मग लहान अंक कोणता आहे? तर 3 आहे. तो आपण डबल घ्यायचा आहे. ठीक आहे. किमान, कमाल, जास्तीत जास्त, कमीत कमी, हे काही शब्दप्रयोग आहेत. हे गणितामध्ये तुम्हाला फसवण्यासाठी किंवा गोंधळात टाकण्यासाठी वापरले जाऊ शकतात. बघा हा एक प्रकार होता महत्वाचा. काय की कमी अंक देऊन जास्त अंकी म्हणजे मोठ्या अंकी संख्या बनवायची. मग त्यावेळेस कुठला अंक रिपीट करायचा हे पण आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे. हे एक लिहून घ्या 1 मिनिटामध्ये तुम्ही. ठीक आहे. आता एक उदाहरण देतो मी. आता आपण सोडवूयात ते उदाहरण. 0 ते 5 या अंकापैकी 0 ते 5 या अंकापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी
6 अंकी कोणती आहे की नाही? ऑप्शन देऊ का नको देऊ? बघा, संख्या तयार करून सोडू शकता किंवा मग बघा, अटी किती ठेवल्यात तुम्हाला? खूप अटी ठेवल्यात बघा. थोडासा काय म्हणतो आपण त्याला, समजून उमजून घेऊन सोडवण्याचा प्रश्न आहे हा. खूप अटी ठेवल्यात तुम्हाला. कुठकुठल्या अटी ठेवल्यात? तर 0 ते 5 या अंकापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे, पहिली अट. दुसरी अट, मोठ्यात मोठी संख्या 6 अंकी बनवायची, दुसरी अट. तिसरी अट काय आहे? विषम बनली पाहिजे संख्या. म्हणजे 3 अट आहेत तुम्हाला. ठीक आहे. जाऊयात आपण, बघूया आता कुठलं उत्तर येतंय. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं मी म्हणेल, जर इथं पर्यायाकडून जरी गेलं ना आपण, तर आपलं कमी वेळात उत्तर निघू शकतं. कसं? तर आपल्याला बनायची आहे विषम संख्या. मग विषम कोणत्या आहे त्याच्यातल्या? ही एक विषम आहे आणि ही एक विषम आहे. ही तर सम आहे, हिचा विषय संपला. ही सम आहे, हिचा विषय संपला. सम विषम संख्या आता तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असतील. एककाशी संबंधित असणाऱ्या सम विषम ही संकल्पना जी आहे, ती संख्येतील एकक स्थानाशी संबंधित आहे. मग आता राहिल्या ह्या दोन संख्या. मग तुम्हाला मोठ्यात मोठी पाहिजे. मग मोठ्यात मोठी कोणती आहे याच्यापैकी? तर निश्चितच ही आहे. संपला विषय, आलं उत्तर आपलं. म्हणजे अतिशय सोपा अशा प्रकारचा प्रश्न हा, आपल्याला अवघड प्रश्न सोप्या प्रकारे पण सोडवता येतो असा. आणि तुम्ही संख्या तयार करून जरी सोडवला असता, तरी काय झालं असतं मग? मोठी संख्या बनवावी लागली असती आपल्याला. मग 5, 4, 3, 2, 1, 0 अशी बनली असती बघा. हे बघा. 5, 4, 3, 2, 1, 0. ठीक आहे. मग आता ही काय झाली असती? सम झाली असती. मग सम जर व्हायची, सम झाली असती, आपल्याला पाहिजे विषम. मग ह्या दोघांमध्ये जर अंक आपण पलटी केली असती. कारण काय? तर ह्या दोघांमध्येच सम विषमची संकल्पना जी आहे, ती एकच स्थानाशी संबंधित आहे. म्हणून ह्या दोघात जर पलटी केलं, तरी बघा बरोबर हेच उत्तर येतंय आपलं. लिहून घ्या. ठीक आहे. घ्यायचं का पुढचं उदाहरण घेऊयात? चला.
8 व 9 या दोन अंकापासून 7 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या बनवा. साधा कॉन्सेप्ट आहे एकदम. आपल्याला 8 आणि 9 या दोन अंकांचा वापर करायचा आहे. कुणाचा वापर किती वेळा करायचा हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे. फक्त आपल्याला अंक सोडून द्यायचा नाहीये, म्हणजे एकदा वापरायचंच आहे. हे बघा, अतिशय सोपं आहे. बऱ्याच मुलांचं चुकलेलं आहे. काही जणांचं बरोबर पण आहे. काही 4, 3, 1, 2 लिहिलंय काहींना. ठीक आहे. बघूयात आपण कुठलं येतं उत्तर. तुम्हाला काय बोललेलं आहे? एक अट बघा फक्त. विषम संख्या बनवा. मग तयार होणारी संख्या कशी असली पाहिजे? तर विषम असली पाहिजे. मग ह्याच्यातले विषम कोणते आहेत? 1, 2, 3. पहिला पर्याय तर सम आहे. हा उत्तर अजिबात नाही. ठीक आहे. मग आता काय? 7 अंकी आहेत. तिन्ही पण 7 अंकी आहेत उरलेल्या. मोठ्यात मोठ्या, मग आता बघा बरं याच्यातल्या मोठ्यात मोठ्या कोणत्या आहेत? मला वाटतं सगळ्यात मोठी याच्यातली ही आहे उर्वरित पर्यायापैकी. परंतु त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? ती मोठ्यात मोठी पण आहे, विषम पण आहे, पण त्याच्यामध्ये 8 वापरलाच नाही त्यांनी. म्हणून तो ऑप्शन आपला कट होईल. कारण दोन्हीही अंकांचा वापर केला पाहिजे. आता राहिल्यात ह्या दोन संख्या. ह्या दोन्ही संख्या विषम आहेत. त्याच्यानंतर ह्या दोन्हीही संख्या 7 अंकी आहेत. परंतु आपल्याला काय विचारलंय? मोठ्यात मोठी. मग ही मोठी आहे की ही मोठी आहे? निश्चितच ही संख्या मोठी आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. लिहून घ्या प्रश्न. प्रश्न कसे फिरवतात बघा. 2च अंक दिले होते तुम्हाला, परंतु 7 अंकीपर्यंत काम विचारलं. आपल्याला 7 विचारू द्या, नाही तर आणखीन 25 अंकी विचारू द्या. हरकत नाही. आपली जर मूळ संकल्पना स्पष्ट असेल, तर ह्याला काही अडचण येत नाही. मित्रांनो, पुन्हा एकदा बघा, गणित असेल किंवा बुद्धिमत्ता असेल, तुम्हाला जर जोपर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर राहत नाही, तुम्ही 100 नाही 200 जरी प्रश्न सोडवले आणि कितीही प्रश्नपत्रिका सोडवल्या, तरी परीक्षेसाठी एखादा प्रश्न, 2 प्रश्न, 4 प्रश्न तरी असे असणार आहेत, की ते तुमच्यासाठी नवीनच असणार आहेत आणि त्याच्यासाठी तुमचा सराव तर महत्वाचा आहेच,
परंतु त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे तर तुमची संकल्पना स्पष्ट असणं. मग तुम्हाला त्याच्यामुळं मोठ्यात मोठी संख्या तयार करताना कुठली संख्या अगोदर घेतली पाहिजे, मोठ्यात मोठी लहानात लहान बनवताना कुठली घेतली पाहिजे, जास्त अंकी बनवताना कोणता अंक घेतला पाहिजे, अशा अनेक गोष्टी आहेत. तर त्या तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे. त्यानंतर जास्तीत जास्त किती संख्या बनल्या जातात. 0 जर त्या अंकामध्ये असेल तर मग काय बदल होतो? ह्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत, त्या तुम्ही समजून घेत चला. आणि निश्चितच आज माझा तास नव्हता, परंतु काही टेक्निकल अडचण आल्यामुळे अचानक मला आता सांगितलं सरांनी, की या घटकावर आधारित घ्यायचंय. तर आपण आज या ठिकाणी हा जो जास्तीत जास्त संख्या बनवणं वगैरे, वगैरे, तर हा घटक, उपघटक या ठिकाणी संपवलेला आहे. दैवळ सर. येतोय थांबू ना आवाज? का मग? हा, थांबूयात ना. आपल्या नेवासा तालुक्यातील अंतरवाली शाळेचे अध्यापन, त्या ठिकाणी अध्यापन करणारे पागिरे सर यांनी आजचा आपला हा तास घेतलेला आहे पहा. आपण त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं, परत आमंत्रित केलं होतं आणि त्यांना या ठिकाणी लवकरच परत येण्याचा योग या ठिकाणी आज आलेला आहे. परतही आपण त्यांना आमंत्रित करूयात आणि या ठिकाणी आजचा तास आपण थांबवतोय. धन्यवाद. धन्यवाद ओके, भेटू पागिरे परत. सर. धन्यवाद. ओके.